रामकृष्ण हरी। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 133 ते 138। देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे। हा लोकत्रयाकारू तो जयाचा विस्तारू, तेथे नाम वर्ण आकारू चिन्ह नाही। जो सर्वदा सर्वगतू, जन्मक्षयाती तू, तया केलिया ही घातू कदा नोहे। आणि शरीर जात आघवे, हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडू कुमरा। तू धरुणी देहाभिमानाते, दिठी सुनी शरीराते, मी मारिता हे मरते म्हणत आहासी। तरी अर्जुना तू हे नेनसी, जरी तत्वतः विचारीसी, तरी वधिता ते तू नव्हेसी हे वद्य नवती। अर्थ असे पहा की सार आणि असार यांचा सूक्ष्म विचार केला तर त्यातील असारता ही भ्रांती होय असे जाण, आणि सार हे स्वभावताच नित्य आहे असे जाण। हे तिन्ही लोक ज्याचा विस्तार आहे त्याला नाम वर्ण आकार अशा प्रकारची काही चिन्हे नाहीत। तो सर्व काळ सर्व व्यापक असून जन्म मरणरहित आहे। त्याचा नाश करू म्हटल्यास त्याचा नाश कधी सुद्धा होणार नाही। शरीर म्हणून जेवढे आहे तेवढे सगळे स्वभावतःच नाश पावणारे आहे। म्हणून हे अर्जुना, तू शत्रू बरोबर झुंज द्यावीस। तू देहाच्या ठिकाणी मी असा अभिमान ठेवला आहेस, दुसऱ्याच्या शरीरावर हे माझे आहेत अशी दृष्टी ठेवली आहेस। मी मारणारा आहे आणि हे माझे लोक मरणारे आहेत असे तू म्हणत आहेस। परंतु अर्जुना, तुला सत्य काय आहे याची जाणीव नाही। जर तू ज्ञानाने सूक्ष्म विचार करशील तर तू मारणारा नाहीस व हे मारले जाणारे नाहीत, हे तुझ्या लक्षात येईल। रामकृष्ण हरी।